साहेबांनी फोन केला आणि काम झालं अशी ज्यावेळी चर्चा असायची त्यावेळी कोल्हापूरच्या राजकारणात एकच नाव असायचं आणि ते म्हणजे दिवंगत नेते पी.एन. पाटील. पी.एन. पाटील म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ. बस साहेबांचा फोन आला आणि कार्यकर्त्यांना 10 हत्तीचं बळ मिळालं अशी परिस्थिती असायची. साहेब आणि साहेबांचा एक फोन म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातल्या एका समस्येवरचं उत्तर असायचं आणि ते नाव होतं पी.एन. पाटील यांचं. काँग्रेसचे निष्ठावंत, गोकुळच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ, कोल्हापूरच्या सहकारामध्ये आपलं वचक ठेवणारं नेतृत्व म्हणजे पी.एन. पाटील. मात्र काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या राजकारणातून त्यांनी एक्झिट घेतले आणि चर्चा सुरू झाली करवीरच्या राजकारणाची. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहत आहात डिजिटल कोल्हापूर. करवीरच्या लढतीसाठी आता 2 अश्व धावायला लागलेत. गाव ते पिंजून काढतायत. यातील पहिलं नाव आहे राहुल पाटील सडोलीकर आणि दुसरं नाव आहे चंद्रदीप नरके. एकीकडे आहे सहानुभूतीची लाट तर दुसऱ्याला माहिती आहे मतदारसंघातील प्रत्येक गावाची वाट. करवीर मतदारसंघ कोल्हापूर शहरालगतचा आणि कोल्हापूरच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावणारा मतदारसंघ आहे. गगनबावड्याच्या शिखरापासून ते राधानगरीच्या टोकापर्यंतचा हा मतदारसंघ 2019च्या लढतीत दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांनी चंद्रदीप नरकेंना चितपट करून मिळवला. मात्र यापूर्वी त्यांना 2 वेळा पराभवाचा सामनाही करावा लागला होता. त्यावेळी नरकेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाजी मारली होती आणि दुसऱ्या बाजूला झुंज देणारे काँग्रेसची धुरा सांभाळणारे नेते पी.एन. पाटील. या लढती करवीर आणि कोल्हापूर वासीय कधीच विसरणार नाहीत. मात्र आताचं चित्र बदललंय. पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील सडोलीकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचे खंदे फलंदाज चंद्रदीप नरके रिंगणात आहेत. पण या दोघांची लढत सुरू असताना जनस्वराज्याला विसरून चालणार नाही आणि म्हणून तर विविध उपक्रमातून संताजी घोरपडे यांनी ऐन निवडणुकीत चर्चा घडवून आणली आहे आणि उमेदवारीपर्यंत सुद्धा त्यांची गणितं पोहोचलेली आहेत. तर जे पराजयाची गणितं सुद्धा संताजी घोरपडे यांच्यामुळे बदलणार हे निश्चित. पण महायुतीवरील दबाव गट की विनय कोरेंची कार्यकर्त्यांसाठीची तळमळ हे येत्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होऊ शकेल. आता थेट मुद्द्यावरच येऊया. चंद्रदीप नरके म्हटलं की कुंभी सहकारी साखर कारखाना, कुंभी बँक, कुंभी समूह म्हणजेच मतदारसंघाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका असणारं नाव, ज्यातून विधानसभेच्या मतदानाची गोळाबेरीज होत असते. सामाजिक प्रश्न मांडताना टोल आंदोलन, हद्दवाढ आंदोलन, महापुरासारख्या आणीबाणीत बजावलेली भूमिका ही दखल घेण्यासारखी आहे. त्याचबरोबर आमदारांचे धाकल्या बंधूंचं नियोजन आणि बूथ मॅनेजमेंट विरोधकांना आव्हानात्मक ठरत असलेलं आपल्याला दिसतंय. आता दुसऱ्या बाजूला नाव राहिलं ते मितभाषी, संयमी राहुल पाटील सडोलीकर यांचं. दिवंगत आमदारांचा वारसदार म्हणून पी.एन. पाटील यांच्या पुण्याईतून मार्गक्रमण करत असताना विजयश्री खेचून आणण्यासाठी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फळी ही राहुल पाटलांची जमेची बाजू आहे. गाव टू गाव दौरे करत असताना मिळणारी सहानुभूतीची लाट त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. यातच कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस बळकटीसाठी पी.एन. पाटील यांच्या पश्चात सतेज पाटील यांनी राहुल पाटील सडोलीकर यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याची घेतलेली भूमिका त्यांना आणखी बळकटी देऊ शकते. असं असलं तरी चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटाची उमेदवारी जनतेच्या मने उतरवणं आणि राहुल पाटलांना मिळणारी सहानुभूती थोपवणं हे चंद्रदीप नरके यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल पाटील यांच्या तुलनेत चंद्रदीप यांचा दांडगा जनसंपर्क, धाकल्या बंधूंची यंत्रणा हाताळण्याचं कसब आणि जिल्ह्याच्या राजकारणातून मिळणाऱ्या छोट्या मोठ्या मतांचं पॅकेट त्यांना बळकटी देणारं ठरू शकतं. हे सगळं झालं पण यंदा जनस्वराज्यालाही हलक्यात घेऊन चालणार नाही बरं का. कारण काटे जोड की टक्कर देताना सावकारांची म्हणजेच विनय कोरेंची भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण करवीरला धक्कादायक निकालाची परंपरा आहे. म्हणून कुंभी सहकारी साखर कारखाना, यशवंत बँक, शिंगणापूर जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून राजकीय प्रवेश केलेले, अनेक वर्ष प्रशासकीय अनुभव असणारे आणि उच्च शिक्षित असे कॅप्टन उत्तम पाटील सुद्धा या लढतीत धक्कादायक भूमिका पार पाडू शकतात. शिस्तप्रिय, सामाजिक भान असणारं नेतृत्व म्हणून कॅप्टन उत्तम पाटील यांच्याकडे पाहिलं जाते आणि मतदारसंघात शाश्वत विकासासाठी त्यांनी पायाला बांधलेली भिंगरी त्यांचे बंधू अमर पाटील काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर करवीरच्या अर्थकारणावर पकड असणाऱ्या यशवंत बँकेच्या सत्तेतील आघाडीचे ते प्रमुख शिलेदार आहेत.
त्यामुळे हे नेटवर्क करवीर विधानसभेचा सामना करताना कॅप्टन उत्तम पाटील यांना सोयीचा ठरू शकतो. उत्तम वक्तृत्व असणाऱ्या उत्तम पाटलांना तरुणांच्या मधून असणारा प्रतिसाद पारंपरिक गटांना धक्का देऊ शकतो हे निश्चित आहे आणि याचा विचार नक्कीच व्हायला पाहिजे. करवीरच्या राजकारणात त्यांची असलेली सक्रियता पाहिल्यानंतर लंबी रेस का घोडा ही तयार झालेली त्यांची प्रतिमा प्रस्थापितांसाठी डोकेदुखी ठरू शकते. याचबरोबर करवीर विधानसभा म्हटलं की ज्यांची चर्चा होते असे राजू सूर्यवंशी कोणता झेंडा हातात घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. नेहमी जनसंपर्कात असणारे सर्वसामान्य नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळं या लढतीत सहानुभूती जिंकणार की दांडगा जनसंपर्क मैदान मारणार की पारंपरिक लढतींना नौखा खेळाडू धक्का देणार हे येणारा काळच ठरवेल. अशाच नव्या विषयांसह लवकरच भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा डिजिटल कोल्हापूर.